नमस्कार मित्रांनो, यश टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग यांच्यातर्फे 4/7/24 रोजी एक सूचना परिपत्रक जाहीर झाले। हे परिपत्रक हे वैद्यकीय गट विमा योजना या संदर्भात आहे। या वैद्यकीय गट विम्यामध्ये एकंदरीत 6 व्यक्तींचा विमा आपण काढू शकतो। त्यामध्ये कर्मचारी स्वतः, त्याचा पती किंवा पत्नी, प्रथम 2 अपत्याचं वय 25 वर्ष होईपर्यंत, त्यानंतर आई वडील किंवा सासू सासरे या दोघांपैकी एक जोडी वयाच्या 90 वर्षापर्यंत 6 व्यक्तींना यासाठी एकूण 5 लाख विमा संरक्षण मिळणार आहे। तर मित्रांनो, एक महत्त्वाची बाब होती ती म्हणजे आपल्या पगारातून 2055 रुपये प्रति महिना कपात करण्याबाबत। तर मित्रांनो, हे फक्त माध्यमिक शिक्षक, विद्यापीठ अनुदान आयोगातील ज्या इच्छुक कार्यरत अधिकारी, कर्मचारी, कामगारांना वैद्यकीय गट विमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 2055 रुपये इतकी दरमहा वसुली सॅप कार्यप्रणालीमार्फत करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे तुम्हाला आता क्लिअर झाले असेल। तर मित्रांनो, आता वळूया महत्त्वाच्या विषयाकडे। तर मित्रांनो, तुम्हाला माय BMC ॲपमध्ये जाऊन घरातील ज्या व्यक्तींना तुम्हाला वैद्यकीय गट विम्यामध्ये ॲड करायची आहे अशा सर्वांची नावे तुमच्या माय BMC ॲपमध्ये ॲड झाली आहेत का नाही याची तुम्हाला सर्वात प्रथम चेक करायची आहे। जर यामध्ये त्यांची नावे ॲड नसतील तर 19/7/2024 पूर्वी तुम्हाला सॅप कार्यप्रणालीमध्ये ती अद्ययावत करायची आहे। जर त्या नावात काही चुकी झाली असेल तर तुम्हाला मात्र ती अद्ययावत करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, माय BMC ॲपमध्ये तुमची फॅमिली डिटेल कशी चेक करायची हे आता आपण बघणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, त्यासाठी सुरुवातीला आपल्या मोबाईलमध्ये जे आपण माय BMC ॲप डाउनलोड करून ठेवले आहे ते आता तुम्हाला ओपन करायचे आहे। ह्या ॲपचा उपयोग तुम्ही पेमेंट स्लिप बघण्यासाठी करत असालच, तरीसुद्धा ज्यांनी हे वापरले नाही त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा कसे वापरायचे ते सांगतो। हे ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज येईल। यामध्ये मित्रांनो, खालच्या साईडला ज्या ठिकाणी एम्प्लॉई सर्व्हिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। तिथे टिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे। असे आल्यानंतर तुम्हाला HR लॉगिनवर क्लिक करायचे आहे। यामध्ये मित्रांनो, तुम्हाला तुमचा एम्प्लॉई नंबर टाकायचा आहे आणि गेट OTPला क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, तुम्ही एम्प्लॉई कोड टाकल्यानंतर तुमचा जो सॅप प्रणालीमध्ये मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येणार आहे। जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये OTP येईल तो आलेला OTP येथे टाकायचा आहे। तो OTP टाईप केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज येणार आहे। यावर तुम्हाला वरती तुमचे नाव दिसणार आहे, तुमचे पद आणि तुम्ही कोणत्या खात्यात काम करता हे तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असे 9 प्रकारचे वेगवेगळे आयकॉन दिसतील। त्यामधलं जे पहिलं आहे माय इन्फो, तुम्ही त्यावर जर टिक केलं तर तुमची संपूर्ण माहिती त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे। 2 नंबरचं जे आहे ते म्हणजे ॲड्रेस, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस येथे दिसणार आहे। त्यानंतर रिपोर्टिंग, यामध्ये तुम्हाला ज्या कार्यालयामध्ये रिपोर्टिंग करायची आहे, तुमचे अधिकारी कोण आहेत, तुमचा क्लर्क कोण आहेत, हे सर्व तुम्हाला या रिपोर्टिंगमध्ये दिसणार आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली आहे ते म्हणजे मॅनेज लिव्ह, यामध्ये तुम्ही घेतलेल्या अर्जित रजा आणि नैमित्तिक रजा तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतरचा आयकॉन आहे सॅलरी, हा तर सर्वांना माहीतच आहे, कारण मित्रांनो इथूनच आपण आपली सॅलरी स्लिप काढत असतो। त्यानंतर टायमिंग, तुमच्या ड्युटीचा टायमिंग येथे तुम्हाला अपडेट झालेला दिसणार आहे। बँक डिटेल, तुमचा पगार कोणत्या खात्यामध्ये येतो ते तुम्हाला बँक डिटेलमध्ये दिसणार आहे। आपली फॅमिली डिटेल बघण्यासाठी तुम्हाला माय इन्फोवर क्लिक करायचे आहे। आता माय इन्फोवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसणार आहे आणि खाली शो फॅमिली डिटेलवर क्लिक करायचे आहे। आता येथे तुम्हाला तुमची फॅमिलीची संपूर्ण डिटेल दिसणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला वैद्यकीय गट विम्यामध्ये ज्या सदस्यांना ॲड करायचे आहे त्या सर्वांची नावे जर येथे असेल तर तुम्हाला परत अपडेट करण्याची गरज नाही। परंतु जर तुम्हाला ज्या व्यक्तींची नावे टाकायची आहे आणि ती जर तुम्हाला इथं दिसत नाही आहे तर तुम्हाला नक्कीच परत त्यांची नावे अद्ययावत करावी लागणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।